ऑफिसमधील प्रेम भाग 7. दोन कुटुंबांची पहिली चाहूल. तलावाकाठी झालेल्या त्या सुंदर संध्याकाळीनंतर अन्वी आणि आर्यवीरच्या आयुष्यात एक नवीन सकाळ उगवली होती. आता ते फक्त एकमेकांचे सहकारी नव्हते, ते एकमेकांच्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग बनले होते. तरीही ऑफिसमध्ये दोघांनी एक गोष्ट ठरवली होती. कामाच्या ठिकाणी आपलं नातं पूर्णपणे व्यावसायिक राहील, कारण त्यांना आपल्या नात्याचा आदर करायचा होता. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गुड मॉर्निंग सर, अन्वीने मुद्दाम पुन्हा सर म्हटलं. आर्यवीर तिच्याकडे पाहून हसू लागले. काल तर काहीतरी वेगळं ठरलं होतं. अन्वी आजूबाजूला पाहत हळू आवाजात म्हणाली, ऑफिसमध्ये नियम वेगळे आणि ऑफिसच्या बाहेर. ती हळूच म्हणाली, तिथे आर्यवीर. दोघांच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. ईशा दुरून हे पाहत होती. ती समर्थला म्हणाली, हे दोघं काहीतरी लपवत आहेत. समर्थ हसला, हो, पण ते लपवताना अजूनच गोड दिसतात. त्या संध्याकाळी अन्वी घरी पोहोचली. आई स्वयंपाकघरात होती. बाबा पुस्तक वाचत बसले होते. आज तिच्या मनात खूप मोठी गोष्ट होती. ती दोघांसमोर येऊन बसली. आई, हो, मला तुम्हा दोघांशी बोलायचं आहे. मृणालने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काय झालं ग? अन्वी काही क्षण शांत राहिली. मग धाडस करून म्हणाली, माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली आहे. शरद आणि मृणाल एकमेकांकडे पाहून हलकसं हसले. शरद म्हणाले, आर्यवीर? अन्वी आश्चर्यचकित झाली. तुम्हाला आधीपासून माहिती होतं? मृणाल हसत तिचा हात हातात घेत म्हणाली, आई बाबांपासून मुलीच्या डोळ्यातलं प्रेम लपून राहत नाही. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. मृणालने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते अन्वीच्या चेहऱ्यावर सुंदर हसू उमटलं. तेही. शरद आनंदाने म्हणाले, मग आम्हाला अजून काय हवं? दुसरीकडे आर्यवीर त्यांच्या काकूंकडे गेले. त्यांच्या आईवडिलांच्या निधनानंतर काकूंनीच त्यांना मुलासारखं वाढवलं होतं. काकू चहा घेऊन आल्या. आज खूप आनंदात दिसतोयस. आर्यवीर हसले. कारण आहे. सांग. ते काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, मला एक मुलगी आवडते. काकूंच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. अरे वा, कोण आहे ती? अन्वी. त्यांनी तिच्याबद्दल सगळं सांगितलं. तिचा साधेपणा, तिचं प्रेम, तिचं कुटुंब, सगळं. काकूंनी प्रेमाने त्यांचा हात हातात घेतला. आर्यवीर, तुझ्या आईला आज खूप आनंद झाला असता. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. 2 दिवसांनी रविवारची संध्याकाळ. शरद आणि आर्यवीर आणि त्यांच्या काकूंना घरी जेवायला बोलवलं. दार उघडताच मृणालने हसून स्वागत केलं. अन्वीने गुलाबी रंगाचा साधा ड्रेस घातला होता. आर्यवीरची नजर तिच्यावरच थांबली. तीही त्यांच्याकडे पाहून हलकसं हसली. दोन्ही कुटुंब एकत्र बसली. गप्पा सुरू झाल्या. कोणताही कृत्रिमपणा नव्हता. हसणं होतं, आपुलकी होती, आदर होता. मृणाल आणि काकू स्वयंपाकाच्या रेसिपींबद्दल बोलत होत्या. शरद आणि आर्यवीर कामं, पुस्तकं आणि बागकामावर गप्पा मारत होते. अन्वी शांतपणे हे सगळं पाहत होती. तिला जाणवत होतं, हे दृश्य तिच्या स्वप्नासारखंच होतं. जेवणानंतर सगळे बाल्कनीत बसले होते. थंडगार वारा वाहत होता. शरद हसत म्हणाले, आर्यवीर, जी काका, आमच्या मुलीची काळजी घेशील ना? आर्यवीरने एक क्षणही न दवडता उत्तर दिलं, आयुष्यभर. हे उत्तर ऐकताच अन्वीच्या डोळ्यात पुन्हा आनंदाश्रू आले. तिने नजरेतूनच त्यांचे आभार मानले. घरी परतताना आर्यवीरच्या काकू म्हणाल्या, अन्वी खूप गोड मुलगी आहे. ते हसले. माहिती आहे. आणि तिचं कुटुंब अगदी आपल्या माणसांसारखं. काकूंनी प्रेमाने म्हटलं, मग आता पुढची तयारीही लवकरच चढूया. आर्यवीरच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. त्या रात्री अन्वी बाल्कनीत उभी होती. आर्यवीरचा मेसेज आला. आज दोन्ही घरांना पाहून एक गोष्ट समजली. तिने विचारलं, काय? उत्तर आलं,
आपलं प्रेम फक्त 2 मनांचं नाही, 2 कुटुंबांचंही आहे. अन्वीने मोबाईल हृदयाशी धरला. तिच्या ओठांवर हसू उमटलं आणि तिने उत्तर दिलं, हो, आणि हेच आपल्या प्रेमाचं सर्वात मोठं सौभाग्य आहे. आर्यवीर आणि अन्वीच्या नात्याला दोन्ही कुटुंबांची अधिकृत संमती मिळेल. एका साध्या पण भावनिक रोका समारंभात दोघे एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतील आणि त्यांच्या प्रेमकथेचा नवा, अधिक सुंदर अध्याय सुरू होईल. आयुष्यभराच्या साथीचं वचन. रविवारच्या त्या भेटीनंतर दोन्ही कुटुंबांच्या मनात एकच विचार होता. आर्यवीर आणि अन्वीचं नातं आता अधिकृतपणे जुळावं. ना घाई होती, ना कोणतं दडपण. सगळ्यांना फक्त एवढंच वाटत होतं, या 2 सुंदर मनांना आयुष्यभरासाठी एकत्र यायची संधी मिळावी. एका संध्याकाळी आर्यवीरच्या काकूंनी शरद यांना फोन केला. भाऊ, पुढच्या रविवारी तुम्ही सगळे आमच्या घरी या. शरद हसले. नक्की येऊ. फोन ठेवताच मृणालने विचारलं, काय म्हणाल्या? शरद हसत म्हणाले, बहुतेक आपल्या मुलीच्या आयुष्यातला मोठा दिवस जवळ आलाय. अन्वी स्वयंपाकघरात उभी होती. हे ऐकताच तिचे गाल नकळत लाल झाले. रविवार. आर्यवीरच्या घरी साधी पण सुंदर सजावट केली होती. दारात रांगोळी, फुलांचे तोरण, घरभर मोगऱ्याचा मंद सुगंध. कुठलाही दिखावा नव्हता, फक्त घरभर आनंद आणि आपुलकी होती. अन्वीने आज फिकट हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तिच्या चेहऱ्यावरचं साधं हास्यच तिचं खरं सौंदर्य होतं. आर्यवीरने ऑफ व्हाईट कुर्ता घातला होता. दार उघडलं. दोघांची नजर एकमेकांवर पडली. क्षणभर दोघेही फक्त हसत राहिले. काकूंनी मिश्किलपणे म्हटलं, अहो, आत तरी या. उंबऱ्यावरच सगळं बोलणार का? सगळे हसले. गप्पा, चहा आणि हलका नाश्ता झाल्यावर काकूंनी एक छोटं ताट आणलं. त्यात हळद कुंकू, फुलं आणि 2 सुंदर अंगठ्या होत्या. त्या प्रेमाने म्हणाल्या, आज कोणताही मोठा समारंभ नाही, फक्त 2 कुटुंबांनी एकमेकांना दिलेला विश्वास आहे. मृणालच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. शरद म्हणाले, यापेक्षा मोठा समारंभ दुसरा कोणता असतो? आर्यवीर आणि अन्वी एकमेकांसमोर उभे राहिले. दोघांचे हात थोडे थरथरत होते. आर्यवीरने हलक्या हाताने अन्वीच्या बोटात अंगठी घातली. त्या क्षणी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले. तिनेही त्यांच्या बोटात अंगठी घातली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. घर आनंदाने भरून गेलं. काकूंनी दोघांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. नेहमी एकमेकांचा आदर करा. मृणाल म्हणाली, प्रेमात फक्त मी नसतं, आपण असतं. आर्यवीर आणि अन्वीने एकमेकांकडे पाहत मान डोलावली. थोड्या वेळाने सगळे गप्पांमध्ये रमले होते. अन्वी बाल्कनीत आली. आकाशात चंद्र शांतपणे चमकत होता. मागून आर्यवीर आले. एकटीच? ती हसली. थोडा हा क्षण मनात साठवते. दोघं रेलिंगजवळ उभे राहिले. आर्यवीर हलक्या आवाजात म्हणाले, अन्वी, हो, आपण पहिल्यांदा भेटलो तो दिवस आठवतो? ती हसली. त्या दिवशी मी उशिरा ऑफिसमध्ये आले होते. हो, आणि तुम्ही खूप गंभीर दिसत होता. मी खरंच तसा होतो. दोघं हसू लागले. काही क्षणांनी आर्यवीर गंभीर झाले. थँक्यू. कशासाठी? माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. अन्वीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, मलाही तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. सांग. पूर्वी मला वाटायचं प्रेम म्हणजे मोठमोठ्या गोष्टी, महागड्या भेटी, चित्रपटासारखे प्रसंग. ती त्यांच्या डोळ्यात पाहत हसली. पण तुम्ही मला शिकवलात प्रेम म्हणजे वेळेवर जेवलीस का हे विचारणं, थकली असेल तर शांतपणे पाणी पुढं करणं, आईची तब्येत बिघडली तेव्हा शब्दांशिवाय माझ्यासोबत उभं राहणं. आणि ती त्यांच्या हातात हात ठेवत म्हणाली, माझ्या प्रत्येक छोट्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणं. आर्यवीरच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी तिचा हात अलगद हातात घेतला. आणि तू मला शिकवलंस, घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात,
घर म्हणजे आपली माणसं. खाली हॉलमधून काकूंचा आवाज आला. अहो दोघांनो, गोडधोड थंड होतंय. दोघं हसले. अन्वी म्हणाली, चल. आता सगळे वाट पाहत असतील. आर्यवीरने तिचा हात हलकेच धरला. आयुष्यभर अशीच माझ्यासोबत चालशील? अन्वीने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर शांत समाधानाचं स्मित होतं. प्रत्येक सकाळी, प्रत्येक संध्याकाळी, प्रत्येक आनंदात आणि प्रत्येक कठीण क्षणीही मी कायम तुमच्यासोबत असेन. दोघे हातात हात घालून हॉलमध्ये आले. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. कारण या प्रेमात ना गैरसमज होते, ना मोठे संघर्ष, ना नाट्यमय वळणं. फक्त विश्वास होता, आदर होता, मैत्री होती आणि हळूहळू मनापासून उमललेलं प्रेम होतं. अन्वी आणि आर्यवीरच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात होईल. खरेदी, हसरे क्षण, दोन्ही कुटुंबांची धावपळ आणि लग्नाआधीचा त्यांचा शेवटचा अविस्मरणीय भेटीचा दिवस त्यांच्या प्रेमाला आणखी गोड रंग देईल. लग्नाच्या तयारीतील गोड क्षण. रोका समारंभाला आठवडा झाला होता. आता दोन्ही घरांमध्ये एकच विषय सुरू होता, लग्नाची तयारी. मृणालच्या हातात पाहुण्यांची यादी होती. शरद लग्नासाठी हॉल पाहत होते. आर्यवीरच्या काकू खरेदीची यादी तयार करत होत्या आणि या सगळ्या गडबडीत अन्वी आणि आर्यवीर एकमेकांना भेटण्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करत होते. ऑफिसमध्येही आता सगळ्यांना त्यांच्या नात्याची माहिती झाली होती, पण दोघांनी कामात कोणताही बदल होऊ दिला नव्हता. एका मीटिंगनंतर समर्थ मोठ्याने म्हणाला, सर, आता आम्हाला लग्नाची ट्रीट कधी? सगळे हसू लागले. आर्यवीरही हसत म्हणाले, प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर. ईशा लगेच म्हणाली, म्हणजे अजून वाट पाहावी लागणार. अन्वी हसत होती. तिला हे सगळं आता खूप आपुलकीचं वाटत होतं. शनिवारी दोघं लग्नाच्या खरेदीसाठी एका मोठ्या मॉलमध्ये भेटले. मृणाल, शरद, काकू आणि दोघेही एकत्र होते. साडीच्या दुकानात गेल्यावर दुकानदाराने एकामागून एक सुंदर साड्या दाखवायला सुरुवात केली. अन्वी प्रत्येक साडी पाहून गोंधळत होती. आई, कोणती घेऊ? मृणाल म्हणाली, तुझ्या मनाला जी आवडेल ती. तेवढ्यात काकू हसत म्हणाल्या, आर्यवीर, तू सांग. आर्यवीर थोडे संकोचले. मी? हो. त्यांनी शांतपणे एक गडद मरून रंगाची पैठणी हातात घेतली. ती अन्वीसमोर धरत म्हणाले, ही. अन्वीने ती साडी खांद्यावर घेतली. आरशात स्वतःकडे पाहिलं. मृणालच्या डोळ्यात आनंद चमकला. खूप सुंदर दिसते. काकूंनीही लगेच होकार दिला. अन्वीने आर्यवीरकडे पाहिलं. खरंच? ते हसले. माझ्यासाठी तू कोणत्याही रंगात सुंदर दिसतेस. ती लाजून खाली पाहू लागली. खरेदी संपल्यानंतर सगळे फूड कोर्टमध्ये बसले. शरद आणि काकू बिल भरण्यासाठी गेले. मृणाल एका ओळखीच्या मैत्रिणीला भेटायला गेली. क्षणभर अन्वी आणि आर्यवीर एकटेच बसले. अन्वी म्हणाली, आपण पहिल्यांदा भेटलो होतो ते आठवतं? खूप चांगलं. तेव्हा जर कुणी सांगितलं असतं की आपण एक दिवस लग्नाची खरेदी करू. आर्यवीर हसले. तर मी विश्वास ठेवला नसता. दोघं मनापासून हसू लागले. मॉलच्या बाहेर पडताना अचानक पाऊस सुरू झाला. सगळे छत्री उघडत पार्किंगकडे निघाले. अन्वी थोडी मागे राहिली. तिच्या हातात खरेदीच्या पिशव्या होत्या. आर्यवीर तिच्या जवळ आले. दे, मी घेतो. नको. आता नको म्हणायचं नाही. ते हसले. आयुष्यभर तुझं ओझं हलकं करण्याचं वचन दिलंय. अन्वी काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात प्रेम भरून आलं. त्या रात्री दोघं फोनवर बोलत होते. अन्वी म्हणाली, आज एक गोष्ट जाणवली. काय? लग्नाची खरी मजा कपड्यात किंवा दागिन्यात नसते. मग आपल्या माणसांसोबत घालवलेल्या या छोट्या छोट्या क्षणात असते. आर्यवीर शांतपणे म्हणाले, आणि मला वाटतं आपलं लग्न फक्त एका दिवसाचा समारंभ नसेल. तो आपल्या सुंदर मैत्रीचा पुढचा टप्पा असेल.
अन्वीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. म्हणूनच मला तुमच्यासोबत भविष्याची भीती वाटत नाही. का? कारण नवरा म्हणून आधी मला एक खूप चांगला मित्र मिळालाय. आर्यवीरच्या डोळ्यात आनंद दाटून आला आणि मला ते हसत म्हणाले, आयुष्यभरासाठी माझं घर मिळाले. फोनच्या दोन्ही बाजूंना काही क्षण शांतता होती, पण ती शांतता प्रेमाने भरलेली होती. दोघांनाही आता लग्नाच्या दिवसाची आतुरता लागली होती. कथेचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात पाहू अन्वीच्या घरी मेहंदी समारंभाची तयारी सुरू होईल. संपूर्ण घर आनंदाने भरून जाईल. त्या रात्री आर्यवीर अन्वीसाठी एक खास हस्तलिखित पत्र पाठवतील, ज्यातील प्रत्येक शब्द तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आणेल. कथेचा हा भाग कसा वाटला? आवडला असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.